संघात शिवसेना विरुद्ध मनसे यांच्यात लढतीची शक्यता आहे। मनसेकडनं वरळी मतदारसंघात उमेदवारीसाठी संदीप देशपांडे यांचं नाव चर्चेत आहे। तर वरळीतनं आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे आमने सामने येणार का, पाहूया रिपोर्टमधनं। वरळी मूळ मुंबईकराचं मूळ स्थान, कोळीवाड्याची ओळख असलेलं वरळी आता हळूहळू कॉस्मो होऊ लागलं। चाळींची जागा आता टोलेजंग इमारतींनी घेतली आहे आणि त्याच वरळीचा कारभारी कोण याची चर्चा सुरू झाली आहे। वरळीचे सध्याचे आमदार आहेत आदित्य ठाकरे। आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जात वरळीतून आमदारकीवर ताबा मिळवला। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि आदित्य मंत्री बनले, परंतु यानंतर राज्यात तख्तापालट झाला, शिवसेना फुटली आणि यानंतर पक्षाचं नाव कुणाचं, चिन्ह कुणाचं हा वाद सुरू असतानाच आता वरळी कुणाची असा प्रश्न निर्माण झालाय। शिवसेनेतल्या या दुफळीनं मुंबईमध्ये रुजलेल्या मनसेनंही वरळीवर दावा सांगायला सुरुवात केली। काल राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरेंनी वरळीतल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि वरळीच्या जागेवर आपला दावा सांगितला। इसके अलावा आदित्य ठाकरे जी के खिलाफ वरली से उम्मीदवार खड़ा करने की तैयारी एमएनएस कर रही है। माहिती का कहना है कि 1.5 की हम लोग कोशिश करेंगे वहां पर। जो भी आएगा उसका डिपॉझिट जब्त हो जाएगा। ते कुठच्या सर्वे कंपनीत कामाला लागलेत का? हे लोक ठरवतील ना। आत्ताच कसं कळलंय ना डिपॉझिट जप्त होईल? बरं 20,000 का 25,000चा लीड आहे इकडच्या आमदाराला, तो 6,000वर आलाय। मला वाटतं लोकांशी बोलून तुम्ही विचार केला पाहिजे की तुम्ही काय बोलताय। 2019च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंना मतं पडली होती 89,248 आणि प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी उमेदवार सुरेश माने यांना 21,861 मतं मिळाली। म्हणजे आदित्य ठाकरेंचं लीड होतं 67,427। पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघातल्या वरळीतून महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांना मतं मिळाली 58,229, तर महाविकास आघाडीच्या अरविंद सावंत यांना मिळाली 64,844। म्हणजे आदित्य ठाकरे आपल्या उमेदवाराला केवळ 6,715 मतांचंच लीड देऊ शकले आणि त्यामुळे या मतदारसंघावर आता मनसेनं आपला दावा सांगितलाय। त्यातही सर्वात आघाडीवर नाव आहे ते संदीप देशपांडे यांचं। और वर्ली हो, माहिम हो, ये किसी का कोई जागीर नहीं है, ये मराठी आदमियों का मतदार संघ है। और मुझे लगता है कि लोग ये बारे में ज़रूर सोचेंगे कि पिछले 5 सालों में किसने कितना काम वहाँ पे किया है, किसने कितना समय वहाँ पे दिया है, और विधायक चुनने के बाद वो आदमी वहाँ पे था या गायब हुआ था, वो सब चीज़ आने वाले दिनों में लोग देखेंगे। वरळी हा मतदारसंघ गेल्या काही वर्षात अत्यंत प्रतिष्ठेचा बनलाय। शिवसेनेचा दबदबा असलेल्या या मतदारसंघात आता मनसेनंही आपला जम बसवलाय। मराठी माणूस, त्याचे अधिकार, त्याचं अस्तित्व या सगळ्या पातळ्यांवर वरळीकरांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय। विधानसभा निवडणुकांना अजूनही अवकाश असतानाही मनसेनं सुरू केलेली मोर्चे बांधणी तेच अधोरेखित करतेय। अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, वरळी, मुंबई।